नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा विषय आहे बोधकथा। एक माणूस पळस शोधायला निघाला. त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा, असा त्याचा दिनक्रम सुरू झाला होता. दिवस गेले, महिने लोटले, वर्ष सरली, पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा. शेवटी तो माणूस म्हातारा झाला आणि ज्या क्षणी तो आपले शेवटचे श्वास मोजत होता, त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले. ती साखळी सोन्याची झाली होती. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा, या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही. तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी पळस येत असतो. कधी आई-वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहिणींच्या नात्याने, तर कधी मित्रमैत्रिणीच्या नात्याने, तर कधी प्रियसीच्या नात्याने, तर कधी सद्गुरूंच्या रूपाने. कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो. आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो. आपण जे काही असतो किंवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो, पण फार कमी लोक या परिसाला ओळखू शकतात. श्री स्वामी समर्थ.